आहे बघा गावठी कोंबड्याचा. आणि मस्त गावठी कोंबडा ना मस्त गरम पाण्यात सोडून भाजून आणलेली आहे. डोका बघा, डोका दिसला का? डोका सगळं डोका उचल कसा तो. आम्ही काय काय खातो बघ गावठी कोंबडा बघ. तुरा बघ, डोक्याचा तुरा. आईला जाम मजा येईल मित्रांनो खायला. गावठी चिकन रेसिपी झालेली आहे. आपण लॉलीपॉप टेस्ट करणार आहे. चिकन लेग पीस. लाज वाटली पाहिजे सगळ्यांच्या आधी तूच बी लागले इथं. लोकांचा विचार कर ना जरा भाऊ. जाऊ तिथे खाऊ मध्ये लोकांना सांगायला लागेल ना माझी टेस्ट कशी आहे या लागते. ऐक ना सजू का जादू आहे हातामध्ये. हा जादू. अंडी आणली गावठी कोंबड्याची ग्रेव्ही ना म्हणजे एक नंबरच. काय बोलायचं बोल. बोलून घे, बोलून घे. माणूस आम्ही कसं पण पितो मित्रांनो. चव दाखवायला तर लागेल. भरपूर लाईक भेटल्याबद्दल आमच्यातर्फे याला या कुठलेलं भेट. वेलकम बॅक टू माय चॅनल #व्लॉग. जिथे जाऊ तिथे खाऊ. मित्रांनो आज आहे होली आणि होली स्पेशल लॉग येणार आहे. हा लॉग आपला दर शुक्रवारी 2 वाजता येतो, पण हा दर शुक्रवारी 2 वाजता नाही येणार. हा लॉग येणार स्पेशल लॉग आहे होलीचा, म्हणून आपण शनिवारी किंवा रविवारी हा लॉग टाकणार आहे लवकरच. सो मित्रांनो आमच्या गौरीपाड्या गावात ना मस्त धमाकेदार होली होते आणि एन्जॉयमेंट पण तेवढी केली जाते. आणि आपल्या अरेंजर भगवान मात्रे पण समोर आहे, दाखवू शकता त्यांना. अरेंज करत असतो नेहमी. आणि आजचा रेसिपी आहे सदू काका. सदू काका आज रेसिपी करणार आहे आणि हर्षण काका पण. सर्व फॅमिली आम्ही मिळतो आणि पाहू शकता आज रेसिपीला काय मित्र माहिती का? गावठी कोंबडा. आगरी लोक बोला ना थोडं कमी नाही पडत. ते बॉयलर बिलर खात नाही अशा टायमाला. तो पाहू शकता गावठी कोंबड्याचे. किती कोंबडे सदू काका? 5 कोंबड्याची रेसिपी आज होणार आहे. मस्त आमचा आगरी मसाला टाकलेला, हळद टाकलेली, फक्त एवढंच आहे. आणि इथे बसून आला लसूणची पेस्ट आणि मिरची पेस्ट आणि टमाटर पेस्ट. तो थोड्या वेळात तिथे कांदा पण कटिंग करून झालेला आहे. आणि ऐका मित्रांनो, कांदा पण आम्ही आलो 20 शूट साठी आणि आम्हालाच कटिंग करायला लावलं. सो चला आता जास्त उशीर न करताना आपण रेसिपीला लागूया आणि मग मस्त धमाल करूया. भेटूया थोड्याच वेळा. मित्रांनो आता कांदा टाकण्यात येतोय. मित्रांनो बिकेट टर्फ हॉल मध्ये होते रेसिपी गावठी कोंबड्याची आणि सदू काका करणार आहेत गावठी कोंबड्याची रेसिपी. तेजपत्ता, दालचिनी आणि हा सुगंध लय भारी वाटला तेलावरती टाकल्यानंतर. जास्त तिखट नाही झाली पाहिजे. अदरक पेस्ट, आता मस्त ठेचलेला लसूण टाकतोय आम्ही.
मित्रांनो जेव्हा हे पदार्थ पडतात ना, आला लसूण पेस्ट, मिरची, लसूण आणि कांदा, एवढा सुगंध भारी येतो ना, असं वाटतं आताच म्हणजे टेस्ट भारी लागेल असंच वाटतंय. आणि मस्त लालसर झालेलं आहे, ब्राउनिश. सदू आपला काय मसाले वगैरे आपला गावठी चिकन मध्ये तर लागलेलाच आहे, अजून त्याच्यावरती टाकण्यात येईल ना मसाला. गावठी चिकनला तर आपण लावलंय तिथे, पण अजून मसाले सुद्धा पडतील ना. मित्रांनो ग्रेव्ही लागू नये म्हणून खाली असं सतत हे करावं लागतं. तसं कमी गॅसवरतीच आहे, अजून कमी केली कारण व्यवस्थित शिजू दे आणि लागू नये म्हणून सतत ढवलायला लागतंय. आलं तर गावठी ना, नुसतं प्युअर गावठी कोंबडा, तो पण गावाकडून मागवलेला कोंबडा आहे, असं दुकानातून बिकानातून नाही, ओरिजिनल अस्सल गावठी 5 कोंबड्याची रेसिपी. ऐकलं तर नाही, पाय बघा गावठी कोंबड्याचा. मस्त आधी तो मसाला मिश्र होऊ द्या, तेल, मसाला, कांदा, अद्रक, लसूण मध्ये. थोडा गॅस फास्ट केलेला आहे. थोडस गरम केलेलं पाणी त्याच्यात टाकण्यात येतं कारण लागू नये म्हणून. मित्रांनो इथे ना जोरात डीजे चालू आहे, माहिती नाही बॅकग्राऊंड मध्ये आवाज येईल, मला वाटतं माहीत तरी लावलंय आणि आपल्याला क्लेम पण बसू शकतो. ठीक आहे, पण होलीचा स्पेशल होऊ द्या, क्लेम लागला तर लागू द्या. ग्रेव्ही बघा कशी मस्त. सदो का मला वाटतं आपण चिकनला जो मसाला लावला तेवढा त्याच्यावरती मसाला पडणार नाही, मला वाटतं का पडेल. लाल मसाला नाही पडणार, नाही पडणार ना, बाकीचे मसाले पडतील पण लाल मसाला नाही पडणार. ऑलरेडी बघा ना ग्रेव्ही मस्त झालेली आहे, कलर पण आलेला आहे तिला. सो आता आपण ना थोड्याच वेळात भेटू हा चिकन शिजल्यानंतर, आणि त्याच्यामध्ये काय मसाले येतील ते पाहूया आपण. मस्त गावठी कोंबड्याची चिकन ग्रेव्ही होते. आता त्याच्यावरती आपण परात ठेवणार आहे थोड्याच वेळात, कारण परात ठेवल्याने ना पटकन शिजतोय. हे पाय आहेत ना मित्रांनो, खायला खूप भारी लागतं ना का. आणि मस्त गावठी कोंबडा ना मस्त गरम पाण्यात सोडून भाजून आणलेली आहे. डोका बघा, डोका दिसला का डोका. सगळं डोका उचल कसा तो, आम्ही काय काय खातो बघ गावठी कोंबडा बघ, तुरा बघ डोक्याचा तुरा. आईला जाम मजा येईल मित्रांनो खायला आज. आता परात मित्रांनो, याच्याने काय चिकन लवकर शिजतंय. सो भेटू आता शिजल्यानंतर. सो आता मस्त आपला गावठी चिकन झालेलं आहे आणि त्याच्यावर खोबऱ्याचा किस. मस्त पेस्ट आहे, किसून आणलेला आहे मस्त खोबरा. हा सुगंध लय भारी येतो मित्रांनो.
अजून मसाले पडणार आहे. हे काय आहे? खडा मसाला आता टाकण्यात येते. त्याच्यानंतर येते मला वाटतं एव्हरेस्टचा असेल. येस, एव्हरेस्ट चिकन मसाला. आता टमाटा पेस्ट मित्रांनो, टमाटा पेस्ट यासाठी आधी नाही टाकली कारण ते लागेल म्हणून खाली, म्हणून टमाटा पेस्ट नंतर टाकण्यात आली आहे. आईला ग्रेव्ही बघा मस्त थिक झालेली आहे, एक नंबर लागेल. सो मित्रांनो आपली गावठी चिकन रेसिपी झालेली आहे. आता भेटूया आपण टेस्ट करताना. सर्व मसाले पडलेले आहेत, टेस्ट करूया आणि सांगूया आणि इथेच लावू आपण संपूया टेस्ट करून झाल्यावर. फायनल टचअप कोथिंबीर. सो मित्रांनो गावठी चिकन रेसिपी झालेली आहे. आपण लॉलीपॉप टेस्ट करणार आहे. चिकन लेग पीस. तुला लाज वाटली पाहिजे, सगळ्यांच्या आधी तूच बी लागले इथं. लोकांचा विचार कर ना जरा. भाऊ जाऊ तिथे खाऊ मध्ये लोकांना सांगायला लागेल ना माझी टेस्ट कशी आहे या लागते. ऐक ना, आम्हाला माफ करा. समजू का, जादू आहे हातामध्ये, हा जादू. त्या तरफची अंडी आणली उकडलेली. गावठी कोंबड्याची ग्रेव्ही ना म्हणजे एक नंबरच. काय बोलायचं बोल, बोलून घे बोलून घे. नानेटा माणूस आहे. म्हणजे कसं पण पितो. मित्रांनो चव दाखवायला तर लागेल. वा सदू का एक नंबर झाले. जरा कॅमेरा फिरवा. गावठी कोंबड्या. ए सरकार, भरपूर लाईक भेटल्याबद्दल आमच्यातर्फे याला या कुठलेलं दुसरा येतं काय तुम्हाला. मित्रांनो आमची स्वीट फॅमिली आहे. हॅपी होली सर्वांना, स्वीट फॅमिली. आणि आपण नंतरच भेटू अशा नवीन व्हिडिओ मार्फत. सुरुवात माझ्यापासून झाली. यस मित्रांनो, माझा दुसरा चॅनल आहे काव्या मधुराज बैलगाडा शर्यत. याच्यामुळे सुरुवात झाल्याने याला मी धन्यवाद बोलतो. तर जाऊ तिथे खाऊला सुद्धा तितकाच सपोर्ट द्या. असे नवीन नवीन लॉग आपल्या चॅनल मार्फत येत राहतील. तोपर्यंत बाय बाय, टाटा. भेटूया नवीन लॉग मध्ये. खरंच गावठी कोंबड्याची ग्रेव्ही आणि चिकन एकदम शिजलेली आहे.